तर आजच्या दिवशी एवढं चांगलं आयोजन नियोजन केलं, खरोखर म्हणजे नुसतं खर्च करणे आणि हे नाही, पण ते आयोजन नियोजन बघणारी जी आमची स्वराज्य युवा प्रतिष्ठानची टीम आहे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करेन। आणि आजच्या दिवशी मित्रांनो, आज बऱ्याच वेळी आपण सर्व म्हणजे हा क्रिकेट खेळ आहे, आपण सर्व नेत्यांचे फोटो लावतो, पण मी उद्याच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत क्रिकेट खेळताना आपले जे आपण साथीदार खेळाडू गमावले त्यांचं मी नावं घेतो आणि खऱ्या अर्थानं आजची क्रिकेटचा दिवस हा त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून मी होतो। आमच्या गावातील असतील सतीश विश्वनाथ तरे, विकास सदाशिव तरे, शंकर गजानन पाटील, मनोहर गजानन तरे, वसंत विष्णू पाटील, रामकृष्ण सखाराम पाटील, भरत तुलसीराम म्हात्रे, चैतन्य चिन्नू म्हात्रे, कचेर दशरथ भोईर, राजेंद्र दत्तात्रय पाटील, हेमंत सीताराम पाटील, राजू लक्ष्मण पाटील, रमाकांत रामदास पाटील, छत्रपती गजानन पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, संदीप नारायण तरे, विजय पंढरनाथ म्हात्रे असे हे क्रिकेटचे खेळाडू खूप चांगले होऊन गेले। आज ते या जगामध्ये नाही, पण मला वाटते या क्रिकेटच्या मैदानामधून आपण आज नाव घेतलं तर खऱ्या अर्थाने त्यांना आजची श्रद्धांजली असेल एवढं मला आजच्या दिवशी वाटतो। आणि आजच्या दिवसाला आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला हजेरी लावली ते आमचे नाना असतील, माझे मित्र अरुण कुमार असतील, माझे बंधू एच.एस. पाटील असतील, खळे साहेब असतील, आमचे श्रीधर खारीक, मिलिंद बागुल आणि ज्यांचं भाषण ऐकावं असे कैलाश महापती साहेब असतील। आणि आज महिला दिनानिमित्त माझी आई आहे, पत्नी आहे आणि सर्व माझ्या भगिनी आहेत आणि माझ्या जमलेल्या मित्रांनो, आजचा दिवस माझ्या नावाने जे चषक ठेवलं हे खऱ्या अर्थाने तुमचं क्रेडिट आहे, ते माझं क्रेडिट नाही। तेव्हा त्याचं सर्वस्व तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। आजच्या दिवशी हे सामने खूप चांगले झाले, लाईव्ह सामने होते, ड्रोनने शूटिंग झालं आणि अशा पद्धतीच्या सामन्यामध्ये आज नवनवीन प्रकार तुम्ही केले। महत्वाचं सर्वांनी ठरवलं की आज आपण फी न घेता सामने भरवावे आणि तुम्ही खेळाडूंच्या जेवणाची सोय केली, खरोखर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। असंच प्रेम ठेवा जगामध्ये। आणि सगळ्यांनी सांगितलं की आमदार खासदार बनण्यापेक्षा देवानंद एक माणूस म्हणून चांगला जगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तेवढंच माझ्यासाठी खूप आहे। असंच प्रेम ठेवा। आजच्या दिवशी सर्व आलेल्या मान्यवरांचे मी आभार मानतो। दोन शब्द संपितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर एक जागा आमच्या भिवंडीला मिळू शकते आणि होऊ शकते, तेवढं आपलं पक्षी बलाबल आहे। आजच्या चांगल्या दिवशी हा चांगला शुभ शकून तुम्ही दिला, याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून आभार व्यक्त करतो। क्रिकेटवर अत्यंत प्रेम करणारे अरुण कुमार या ठिकाणी आहेत। खरोखर क्रिकेटचे व्यासंगीत आहे। आम्ही समजायचो की म्हणजे एवढं सगळं कामाचा व्याप सांभाळून क्रिकेटला वेळ कसा देता येतो। आणि कबड्डीचे तपस्वी बोललं तर काही फार मोठं वावगं होणार नाही, अशी देवराम मोहिर साहेबांची कबड्डीवर निष्ठा आहे। अनेक अध्यक्ष मी पाहिल्यात, परंतु ग्राउंडमध्ये स्वतः फिरून स्वतः सगळी परिस्थिती पाहण्याचं काम सुद्धा त्यांचं मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे। आणि या ठिकाणी कैलास माबदी साहेब आलेले आहेत, पत्रकार आहेत, बंडखोर पत्रकार आहेत आणि ज्यांचा यमकाशी भरपूर संबंध आहे असे आमचे मांजरेकर। कुठल्याही शब्दाचा यमक त्यांच्यावर असतोच, मग तर सभापती असेल तर त्याला दुसरा पती जोडतील, पण ते यमक करतील ते। अशी सगळी चांगली माणसं या ठिकाणी आहेत। आणि आजच्या सगळ्या तरुण मुलांचे नशीब चांगले आहेत की जेव्हा देवानंद वगैरे खेळत होते लोक, त्यांना मैदान नव्हता, हे त्यांना कबड्डीचंच मैदान नव्हता। आज त्याने हे मैदान अत्यंत परिश्रमाने बनवलेलं होतं। या सगळ्याचा साक्षीदार मी होतो। मी त्या झाडांच्याकडे बघत होतो की झाडे लावताना मी होतो, बघता बघता ही झाडं एवढी मोठी झाली। जसा म्हणजे विकास झपाट्याने वाढला तसा या वृक्षांची सुद्धा चांगली झपाट्याने वाढ झालेली आहे, प्रगतीसुद्धा झपाट्याने झालेली आहे। फरक फक्त एवढाच आहे, माणसाने माणसाला ओळखलं पाहिजे। तसं परवा दिवशी मी बोललो पडग्यामध्ये की प्रकाश पाटील साहेब पडग्यामध्ये काम करतात, परंतु पडगेवाल्याने ते कळलं नाही, याची मला खंत आहे। असं देवानंद इथे काम करतो, त्याचं काम 100% चांगलं आहे, परंतु त्यालाही कुठे म्हणजे लहान मोठे खाचखळगे असू शकतील, कारण ते माणसाचं काम आहे। ते विश्वकर्म्याचं काम 100% चांगलं करत असं नाही, कुठे माझ्याही चुका होत असतील, तर चांगले काम करणाऱ्या माणसाच्या किरकोळ चुका आपण दुर्लक्षित करायच्या असतात। आणि जसं म्हणजे राजहंस पाण्यामधलं दूध तो काढून घेतो आणि पाणी सोडतं,
तसं त्या माणसाचे चांगले गुण आपण घेतले पाहिजेत, चांगल्या गुणांची आपण कदर केली पाहिजे आणि त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं आपण सर्वांनी केलं पाहिजे. व्यासपीठावरील दिग्गज नेत्यांना माझी विनंती आहे, आपण आमच्या भिवंडी तालुक्यासाठी या व्यासपीठावरील जेवढे काही सगळे दिग्गज आहेत यांच्यासाठी देवानंद थळेसाठी एक शब्द तुम्ही शिंदे साहेबांच्याकडे टाकावा. निश्चितपणाने त्याला यश येईल असं मला वाटतंय. आणि आज महिला दिवस आहे. माझी एक सूचना आहे, आपण अशा म्हणजे मधून क्रिकेटच्या स्पर्धा भरवतो, तर महिलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण भरवतो, महिलांच्या कबड्डीच्या भरवतो, तर महिलांच्या जर क्रिकेटच्या स्पर्धा जर आपल्याला भरवता आल्या तर खूप चांगलं होईल. आज सुदैवाने या ठिकाणी सरपंच, आजी सरपंच आणि माजी सरपंच दोन्ही महिला आहेत. एक तुमची माता आहे, एक पत्नी आहे. यांच्या नावाने एक चषक ठेवू शकतो आपण. तर असं काहीतरी नियोजन आपल्याला करता आलं तर फार बरं होईल. आणि आजच्या दिवशी या 2-3 दिवसामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. 2-3 दिवसामध्ये स्टेजच्या आजूबाजूला काम करणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि देवानंद थळेच्या सहकार्याने इथे असे कार्यक्रम घडतात, त्यांनासुद्धा त्यांच्या आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य देव अशा प्रकारची भावना व्यक्त करून आजच्या दिवशी तर थांबतो. धन्यवाद.